नमस्कार, कसे आहात तुम्ही? परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती म्हणजेच मॅक ब्लॉगवरती. आणि आज आहे रामनवमी. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा. पूर्ण देशभरात, पूर्ण महाराष्ट्रात आणि अयोध्यामध्ये तर एवढा जल्लोष चालू आहे ना. आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात जिथे पण हनुमानजीचं मंदिर असेल किंवा रामजीचं मंदिर असेल तिथे पूर्णपणे जल्लोष चालू आहे. तसं आपण जाऊया. आपल्या गावात पण मंदिरं आहेत. पण आज आहे जिथं मी तुम्हाला माहिती असेल की आपण जात असतो शिर्डीच्या साईबाबाच्या पालखीला. सो आमच्या दातेली गावात मंदिर आहे त्याचा आज वर्धापन दिवस आहे. म्हणजे मंदिर बांधून 6वा वर्ष हा पूर्ण होते. सो आपण तिकडे पण थोडंसं दर्शन करूया. मग तिकडून दर्शन करूया आणि आज कुठे कुठे जायचं आहे, काय काय नियोजन असणार आहे ते सर्व तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. आणि असेच तुम्ही डेली ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून तुमच्यापर्यंत रोजचे डेली टू डेली अपडेट व्हिडिओज बघायला भेटेल. चला बोला एकविरा माते की जय, जय श्रीराम. आणि लोणावळ्याला खूप मजा केलेली आहे. पाऊस पडलेला आहे, तुम्हाला लोकांना जसं माहीतच असेल. आपल्या आईच्या गडावरती खूप मजा केली आणि मी ते मिस केलं कारण की मला जायला तिथं भेटलेलं नाही. चला आपण निघूया पुढे. जय श्रीराम. चला गावातल्या मंदिरात आलोय. दादा बरं आहे ना? चला हे बघा, हे साईबाबाचं मंदिर आहे या साईडला आणि बरीचशी पब्लिक आलेली. आपण थोडंसं लेट झालेलं मंदिरात आणि इथेच भंडारा असतो जो आपला साहेबाचा प्रोग्राम असतो आपल्या गावात. आणि पालखी वगैरे पण सर्व इकडूनच निघते या साईडून. आणि जाऊया आता मंदिराच्या आतमध्ये. आणि आल्यानंतर इथं सर्व ओ मामा हे म्हणजे आमचे दादा लागतात पण सॅमिकालांचा मामा आहे ना, म्हणून असा मामा बोलायला लागतोय. बरं आहेत ना? मजेत. चला पहिलं आपण दर्शन करून घेऊया इकडे साईबाबांना. आणि या साईडला बाबा आहेत, साईबाबा एवढं या साईडला. आणि काय बोलता सीए बरे आहेत ना? हे आमचे सीए. अरे बरे आहेत ना एक ना मामा? चला पहिलं दर्शन करून घेऊया आपण साईबाबांचा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. चला दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आलो आपण इथं. सर्व आपले मंडळी साईसेवक दादा बरे आहेत ना? लास्ट टाइम आपल्या ब्लॉगमध्ये होते. यांच्याच आपण कारशेड आहेत ना, मोठा माटुंगा वर्कशॉपमध्ये गेलेलो तिथं व्हिडिओज बनवायला. तिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण बघितला ब्लॉग. आणि इथं आलो. इथं पापड भजी गणेश. अरे भाऊ बरे आहेत ना? घ्या. चला हे आपले भजी काढणारी माणसं इथं, केतनचे पप्पा. आणि अजून काय काय चालू आहे तर बरीचशी मंडळी आहेत सर्व या साईडला. इकडं अशोक दादा. दादा काय कुठे लग्न झालं तर तू गायब झाला? हा पोऱ्याचा लग्न झालं मग गायब नाही झाला ना? काय चड्डी हो फिरता? आज तरी पॅन्ट घालून यायची होती घर. ठीक आहे चला. इथं आमचे भंडारी काका, हे आमचे मंदिरातले पुजारी भंडारी काका. बाबा एवढा लवकर जेवशील तर कसा होईल? भूक लागली ते पण बरोबर आहे. इथे आपले पालखीचे अध्यक्ष नामदेव दादा आहेत. दादा बरे आहेत ना? चला. आणि आमच्या तर इथं बरेच दादा आहेत. साईराम. हे चल्यानंतर जेवायला कोण कोण मंडळी आहे ते सर्व बघूया आपण. जेवला का तू? हो आयोजक दादा साईराम. साईराम. चला जेवायला कोण कोण आहे सर्व मंडळी जरा बघूया या साईडला. इकडं साईराम एक बरीचशी मंडळी आलेले. इकडे आमचे समीर पाटील उपाध्यक्ष आहेत पालखीचे. साईराम बुवा पहिलेच पंक्तीला जेवले? पहिलेच पंक्तीला. हो साईराम. एवढ्या लवकर का टेस्ट करा होते का तुम्ही? करत ना नाही खोटा बोलतो. त्याच्या बाबांच्या समोर मी खोटा नको बोलू. जेवला नाही का विचार? नसेल जेवलं साहेब. नाही बोलते तर नाही बोलत समजतं. गरीब चेहरा एकदम. चला बघूया अजून कोण कोण आहे इकडं. तर बघा या साईडला बघा इकडं पापड, जिलेबी, ही पण भाजी आहे. त्याच्यानंतर भज्या पण आहेत आणि वेगळी सुद्धा भाजी आहे. आणि मंडळी बघा कोण कोण जेवायला आहे आता या साईडला. इथं विजयदादांची मुलगी आहे. पप्पा रे. अरे साईराम साईराम. इकडे सर्व मंडळी आहेत. तुम्ही का हल्दीला आले का? मागं जिंकून ठेवली जागा? हा तो कुठं पोऱ्या आकाश कामावर गेला की? ठीक आहे चला. इकडं ही आपली छोटी मंडळी आहे सर्व यूट्यूबवरची. हे जरा तू जेव तुला का मटण लागते गे? हा पोटा भात खाते का? ठीक आहे आत्या आहेत. घ्या जेवून घ्या. योग्याला बी आणायचा ना? तो नाही आला. चला इथं मंडळी, इकडं पण सर्व मंडळी आहेत या साईडला.
आणि इकडं झालेलं आहे, इथं मधुदादा आहेत, इथं बाबा आहेत इथे दादांचे, इथं केतन आहे. मंडळाचा सदस्य असून एवढा लवकर बसतो जेवायला, यायला लाज लज्जा काय आहे नाही. लोक एवढी उभी आहेत. उपास सणला भात जेवून उपास कोण सोडतंय? तुम्ही सायरन ते नावाने पोट भरता रे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर आपण पण आता थोड्या वेळात जेवायला बसूया. दुपार झालेला आहे, इकडून आपण पुढे निघायचं. आज रामनवमी आहे, तर रामनवमी निमित्ताने 2-3 ठिकाणचे कार्यक्रम अटेंड करायचे आहेत आपल्याला. थोडंसं आपण जेवून घेऊया. चला, मंदिरातून निघालो साईबाबाच्या, आणि दुपारीच निघालेलो आणि थोडंसं आराम केला घरी वगैरे. आणि आता आपण चाललो हनुमान मंदिरामध्ये आणि दिव्याला चाललो आहे. हनुमान मंदिर बरेच वर्ष काम बाकी होता, तो यावर्षी मंदिराची ओपनिंग झाली. म्हणजे आपण बोलतो ना की प्राणप्रतिष्ठान सोहळा झाला त्या मंदिरामध्ये. आणि हे आहे दिवा स्टेशनचं मंदिर. हे बघा, या साईडला बघू शकता तुम्ही लायटिंग्स वगैरे केलेलं आहे. आणि हा आमचा दिवा स्टेशन आहे. त्या साईडला डोंबिवलीला ट्रेन जाते आणि या साईडला ट्रेन जाते, आपल्या CST साईडलाही ट्रेन जाते. आणि हा इकडं पाहू शकता तुम्ही, माझा दिवा गाव माझा अभिमान म्हणून स्लोगन आपण खूप सुंदर असा म्हणून ठेवलेला आहे. आणि हे इकडचा प्रॉपर पाहू शकता तुम्ही, कमानी केलेली आहे खूप सुंदर. आणि जी पेंटिंग केलेली आहे ना, तुम्हाला ही साऊथ साईडला जेव्हा तुम्ही मंदिराला जाणार ना, साऊथच्या मंदिराला ही पेंटिंग्स केलेली तुम्हाला बघायला भेटतात. तर आपण जाऊया आता मंदिरामध्ये, हनुमानाच्या मंदिरामध्ये, तिकडं जाऊया दर्शन करायला. मूर्त्या पाहू शकता किती भव्य आणि दिव्य आणि सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या या साईडला. इथे प्रभू श्रीराम आहेत आणि ठीक त्यांच्या बाजूला राईट साईडला लक्ष्मणजी आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला सीतामाई यांची मूर्ती आहे. आणि सांगायची गरज नाही आहे, आपले सनातन या सर्व लोकांना माहितीच आहे की मूर्तीमध्ये कोण बाजूला. आणि तुम्हाला सांगू, प्रभू श्रीरामाचे रक्षक म्हणजे आपण बोला सर्वात मोठा भक्त या साईडला हनुमानजीला पाहू शकता. आणि याच वर्षी मंदिराचा वर्धापन दिन, म्हणजे वर्धापन नाही म्हणणार आपण, मंदिर पहिला दिवस होता जो इकडे प्राणप्रतिष्ठान 16 दिवस झालेला आहे. आणि मूर्ती पाहू शकता किती भव्य आणि दिव्य मोठीशी. आणि त्याच्यानंतर पहिलं आपल्या हिंदू धर्म आणि सनातन धर्मामध्ये आपण पूर्ण मूर्त्या असताना ते कोरतो दगडाखाली, आणि त्याला नाही पूर्ण कुठला धातू वापरला मला माहिती नाही आहे, पण नक्कीच हे धातूबद्दल तुम्हा लोकांना जर माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. या साईडला एक मूर्ती आहे आणि तिथं गणपती बाप्पा आहे. स्वतः पूर्ण मंदिराचा आतमधला आहे, तर तुम्ही सुद्धा दर्शन करून घेऊया. आणि आपण आता इथून निघूया पुढे जाण्यासाठी. पालखी निघालेली आहे, पालखीत काय जल्लोष असणार आहे ते सर्व आपण पाहूया. बोला जय श्रीराम.
बसलेले आहेत सर्व बाहेर येतील आणि पालखी आल्याच्यानंतर बराचसा गर्दी होणार आहे आतमध्ये आणि फोटोशूट झाला चालू आहे बऱ्याचशा लोकांचा. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपली पालखी असते आपल्या गावात तर जो तो आपल्या गावामध्ये लोक असतात आपले रहिवासी असतात पालखीला खांद्यावरचा मान बोलत चुकवते मग इकडे प्रत्येक माणूस सुद्धा पालखीला मान देतो. आपण जाऊन आता पालखीला थोडंसं जवळ दर्शन देतो तुम्ही सुद्धा पालखीला दर्शन करून घ्या. आरतीला सुरुवात होते मंदिरातल्या आरतीला. चला मंदिराची आरती झाली आणि आरती झाल्यानंतर दादा भेटलेले. दादा बरे आहेत ना? नेहमी आपले ब्लॉग वगैरे बघत असतात. काय चाललंय इथं? पावती वर्गणी आपला मंदिर म्हणजे हे कधी झाला प्राणप्रतिष्ठा झाला मंदिराचा? 28 फेब्रुवारीला. मग आता तारखेला असेल का तिथीप्रमाणे असेल? जेव्हा वर्धापन दिन असेल तेव्हा मीटिंग मध्ये ना. आणि मंदिर खरोखर खूप मोठं आहे. मी तुम्हाला मागाशी पण दाखवला, थोडंसं जाताना दाखवू शकतो कारण की काय असतं माहिती आहे का, डेकोरेशन वगैरे केलं तर तेवढा दिसणार नाही. पण नेक्स्ट टाइम जेव्हा मी येईन ना तेव्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवू की मंदिर किती मोठं आहे. आणि या साईडला ना संपूर्ण ग्रामस्थांनी मदत केलेली आहे. पूर्ण ग्रामस्थांनी. पण मंदिर बनायला किती वर्ष लागली? बराचसा वेळ लागला ना, 7 वर्षात. कारण की मंदिर बनणं खूप मोठी गोष्ट आहे आणि मंदिर बनलं ती पूर्ण दिवा वाजवण्यासाठी. हा ते थांबलेलंच होतं. आणि लागत काय अंदाज कोणाला माहिती आहे का मंदिराला किती लागत बनले? म्हणजे पैसे वगैरे किती लागले? 2.5 करोड रुपये. जास्त पण लागले पण एक अंदाज येतो की 2.5 कोटी 2.5 ते 3 कोटीचा हा मंदिर बनला. आणि पूर्णपणे बघा हे पूर्ण तुम्हाला दिसतं ना एकदम मंदिराचाच फील देता. तुम्ही जेव्हा अयोध्येला जाल ना तिकडचे स्ट्रक्चर्स वगैरे आहेत ना सर्व आहे बघा हे सर्व तिकडचे जेवढे स्ट्रक्चर्स आहेत ना सर्व तेच फील देतात. आणि आतमधली तर तुम्ही मूर्ती तर बघितलीच आहे का? आतमधली मूर्ती किती भारी आहे. बरोबर मला खूप आवडली मूर्ती कारण की तो काम कोरलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती जो पण धातूचा तो पूर्ण फेसिंग बनवलेला खरोखर खूप भारी केलेली आहे. चला बाकीचं अजून काय असेल तर आपण ब्लॉगमध्ये कंटेंट करूया कारण की बरेचसे आपण व्हिडिओज काढलेले. इथपर्यंत मोठा ब्लॉग नक्कीच बनलेला असेल. चला दिवा स्टेशनवरून आलो. म्हणजे स्टेशनच्या त्या साईडला दिवा गाव आहे आणि या साईडला आपला वरून सिटी एरिया आहे जसं तुम्हाला गणेशनगर, मुंब्रा कॉलनी, साबेगाव वगैरे बघायला भेटतं. आणि तुम्हा लोकांनी जर मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलेलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल का आरवी टॅटूज म्हणून आज जशी का रामनवमी होती तर रामनवमीच्या निमित्ताने आपण कोणी असो म्हणजे अनलिमिटेड लोकांना किती जण पण आहे तुम्हाला जय श्रीरामचा टॅटू तुमच्या हातानं म्हणजे जे आपला हँड असतो ना हँडवरती का फक्त हँडवरती तुम्ही कुठेही गोंधळू शकता म्हणजे काढू शकता टॅटू. आणि एवढे कस्टमर्स आलेत ना त्याच्या शॉपमध्ये. जस्ट आलो मी तुम्हाला बरोबर दाखवतो. रोहितला इथं आहे बघा. रोहित हा रोहित आहे आणि हा याचा आरवी टॅटूचा आहे जो मी तुम्हाला ॲड्रेस वगैरे पूर्ण मेन्शन करेनच. तेव्हा इकडे बरीचशी पब्लिक वगैरे सर्व बसलेली आहे. इकडे जय श्रीराम जय श्रीराम या साईडला. आणि इकडे रोहितची इन्स्टा आय डी आहे बघा ही आरवी टॅटूज म्हणून इन्स्टा आय डी आहे जे तुम्हाला इकडे साईडला कोपऱ्यात दिसत असेल त्याची इन्स्टा आय डी. या साईडला तुमच्या टी व्हीच्या स्क्रीनच्या लेफ्ट साईडला दिसत असेल इन्स्टा आय डी. नक्कीच तुम्ही त्याला फॉलो पण करा. आणि तुम्ही जर दिव्यात राहत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगलीच गोष्ट आहे
आपण दिव्यातून बाहेर येत असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करा. हे बघा इकडे साईबाबाचा टॅटू आहे भाऊच्या हातावरती. कधी काढला भाऊ टॅटू तुम्ही? वर्षभर झालेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं जय श्रीरामचा टॅटू. आणि इकडे पण बरीचशी मंडळी. तुला पण काढायचं का बाई? आता म्हणजे इकडं बरीचशी लोकच आहे बा इकडे. सर्व पब्लिक आलेले इकडे जेवढे पण आहेत ना सर्व जय श्रीरामचा टॅटू काढण्यासाठी आलेले आहेत. आणि रोहित आज किती टॅटू काढलेत तू? हो गया अब तक मतलब 70 क्रॉस हो चुका है. 70 क्रॉस म्हणजे 70 जणांचा टॅटू फ्रीमध्ये काढलेला. फ्री म्हटलं नाही जाणार कारण की त्याचा पण प्रेम असतो. मी त्याला बघत असतो. तो जय श्रीराम झाला किंवा जेवढे पण देवांचं असतं तो नक्कीच काय ना काय करत असतं. आणि आता हनुमान जयंती येईल त्याच्यानंतर कुठले पण अजून फेस्टिवल असतील ना तर त्या आम्हाला त्याच्याकडून टॅटू एक फ्रीमध्येच असतं. म्हणजे ज्यांना आवड असेल टॅटू काढायची ते लोकांना तर ते इकडे त्याचे आरवी टॅटूजमध्ये तुम्हाला बघायला. आणि हे सर्व पोस्टर्स इकडे बघायला इकडे दाखवू नाही शकत. हे टॅटू आहे जास्त डीपली आहेत ते. आणि बघा इकडे सर्व हा इकडं आणि इकडे सुद्धा एक टॅटू काढतोय बघा. इकडे पण काढतोय जय श्रीरामचा. हा साहेब रेडी झालेला आहे बघा. हा झाला आहे रेडी. आता तुम्हाला थांबा जरा दाखवतो मी. 1 मिनिट थांबा. हे बघा किती सुंदर असं वाटते. भाऊ कसा वाटला? एकदम मस्त. कुठून आला तू? इथूनच आहे. दिव्यातूनच आहे का? तुम्ही सर्व दिव्यातूनच आहे का? जाड्या पतला दिख रहा है रे कैमरे में. ये पतला हो गया है. मेरे को पहचान नहीं तेरे को. यो भाई आपला हा म्हणजे लहानपणाचा मित्र आहे. जाम जाडा होता. कसं पतला झाला काय माहिती? आयटमचा टेन्शन का बायकोचा? आणि सर्व दिव्यातूनच आहेत ना. सर्व जेवढी पण पब्लिक आहे सर्व दिव्यातूनच आहेत. सो जर तुम्हाला कोणाला टॅटू काढायचे असतील तर रोहितला म्हणजे आरवी टॅटूजला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बाकीचे डिटेल्स रोहितच जाईल. सो चला आपण पण आता इथून निघूया. चला आज सकाळपासून ते रात्र झाली आणि रात्री येताच मी आरवी टॅटूजमध्ये गेलो रोहितच्याकडे. तिथे त्यांनी टॅटूज ठेवलेले खरोखर खूप म्हणजे भारी काहीतरी नवीन कॉन्सेप्ट केलेला की जय श्रीरामचं. त्यांनी मागच्या वर्षीसुद्धा ठेवलेलं होतं जय श्रीरामचा टॅटू. म्हणजे जो कोणी असो घरातला किती माणूस असो मित्र असो मंडळी असो किती लोक आहे तुम्ही किती जण कधी पण या अख्खे दिवसभरामध्ये जय श्रीरामचा. आता 70 जणांनी टॅटू काढलेत फ्रीमध्ये. तुम्ही विचार करा. आणि त्याचं अजून काय प्लॅनिंग चालू आहे येणारे काही दिवसामध्ये. तर तेव्हासुद्धा आपण सुद्धा टॅटू काढू शकतो. आणि जर तुम्हाला कोणाला टॅटू त्याच्याकडून प्रोफेशनली अजून चांगला काढायचे असतील तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि आज गावात गेलेलो जसं तुम्ही साईबाबाच्या मंदिरावरती बघितला की वर्धापन दिन होता. आपल्या साईबाबाच्या मंदिराची पालखी निघते तिकडून गावातून. आपण श्री क्षेत्र शिर्डीमध्ये जातो. आणि त्याच्यानंतर दिवा स्टेशनला गावात गेलो. तिथं हनुमानाचा मोठा मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मागच्याच महिन्यात झालेला आहे. आणि आज थोडीशी मंदिराचे गोलभोवती पालखी फिरवली. ते तुम्ही बघितला. थोडा लेट पोहोचलो म्हणून जास्त काय फुटेज घेता नाही आली आहे मला. पण मी बरेचशा लोकांना विचारला पण ज्यांच्या कोणाकडे होती त्यांनी थोडेफार दिलेत मला. बाकीचे आहे ते तुम्ही बघितलेले आहेत. चला ब्लॉग कसं वाटणार नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच काहीतरी चांगले ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला जय हिंद जय महाराष्ट्र. राधे राधे.